हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत आपला नेक्स्ट बायोमॉलिक्यूल, दॅट इज प्रोटीन्स. ओके, सो आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण दोन बायोमॉलिक्युल्स कव्हर केले, दॅट आर कार्बोहायड्रेट्स आणि लिपिड्स. त्याचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसाल तर तेही बघा. मी इथे वरती आय बटनमध्ये लिंक प्रोव्हाइड करते, प्लस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे. ओके, सो लेट्स बिगिन विथ आवर टुडेज टॉपिक, प्रोटीन्स. सो बघूयात थोडंसं इंट्रोडक्शन प्रोटीन्सबद्दल. द टर्म प्रोटीन वॉज सजेस्टेड बाय सायंटिस्ट बर्झिलियस. आता बर्झिलियस नावाचे सायंटिस्ट होते. त्यांनी 1830 काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा प्रोटीन ही टर्म सगळ्याच्या समोर ते घेऊन आले. ओके, सो त्यानंतर प्रोटीन्सना लार्ज मॉलिक्युल्स म्हटले. आता लार्ज मॉलिक्युल्स का म्हटलंय, तर आपल्याला माहिती आहे प्रोटीन्स कशापासून बनलेले असतात, अमिनो ॲसिड्स पासून बनलेले असतात. भरपूर सारे अमिनो ॲसिड्स एकत्र येतात आणि प्रोटीनचा एक मॉलिक्यूल तयार होतो. सो त्याचं प्रमाण त्यांनी दिलेलं आहे, तर फ्रॉम 100 to 3000 इतके अमिनो ॲसिड्सचे युनिट वेगवेगळ्या प्रोटीन्समध्ये असतात आणि म्हणून त्यांना काय म्हटले, लार्ज मॉलिक्युल्स म्हटले. ओके, कारण भरपूर सारे अमिनो ॲसिड्स एकत्र आलेले असतात. आता हे जे एकत्र येतात अमिनो ॲसिड्स, तर त्यांना पकडून ठेवण्यासाठी एक बॉन्ड तयार होतो आणि त्याला आपण म्हणतो पेप्टाइड बॉन्ड्स. ओके, आणि हा असतो हायड्रोजन बॉन्ड. ओके, सो हा जो पेप्टाइड बॉन्ड आहे याच्यापासून भरपूर साऱ्या पेप्टाइड चेन्स तयार होतात आणि त्याला आपण म्हणतो पॉलीपेप्टाइड चेन्स. भरपूर साऱ्या पेप्टाइड चेन्स म्हणून त्याला म्हटले पॉलीपेप्टाइड चेन्स. ओके, सो इथे त्यांनी काय सांगितलं, अमिनो ॲसिड्स आर लिंक्ड बाय पेप्टाइड बॉन्ड. आता हे जे अमिनो ॲसिड्स आहेत यांना पकडून ठेवण्यासाठी एक बॉन्ड तयार होतो, त्याला आपण म्हणतो पेप्टाइड बॉन्ड्स. ओके, आणि या पेप्टाइड बॉन्ड्स पासून पॉलीपेप्टाइड चेन्स तयार होतात. ओके, सो इथे बघा दिलंय, हाऊ पेप्टाइड बॉन्ड इज फॉर्म्ड इन प्रोटीन. सो सगळ्यात पहिले इथे दोन अमिनो ॲसिड्स आहेत आपल्याकडे. हा झाला फर्स्ट अमिनो ॲसिड आणि हा झाला सेकंड अमिनो ॲसिड. अमिनो ॲसिडमध्ये दोन ग्रुप असतात. हा जो आहे तो आहे अमिनो ॲसिडचा ग्रुप आणि हा जो आहे दॅट इज कार्बोक्झिलिक ग्रुप. ओके, सो मी ह्याला थोडं हे करते. हा जो आहे हा झाला कार्बोक्झिलिक ग्रुप. इथे दिलंय बघा, हा झाला अमिनो ॲसिड आणि हा झाला कार्बोक्झिलिक ग्रुप. सो हे दोन ग्रुप एकत्र येऊन एक अमिनो ॲसिड तयार होतो. सो तसंच सेम इकडे सुद्धा हा झाला अमिनो ग्रुप आणि हा झाला कार्बोक्झिलिक ग्रुप. ओके, सो पेप्टाइड बॉन्ड तयार होताना काय होतं, ज्या वेळेला हे दोन अमिनो ॲसिडचे मॉलिक्युल्स एकत्र येतात त्यावेळेला एका अमिनो ॲसिड करून कार्बोक्झिलिक ग्रुप आणि दुसरा अमिनो ॲसिड करून हा अमिनो ग्रुप एकत्र येतात आणि जॉईंट होतात. ओके, सो इथे जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर हा झाला कार्बोक्झिलिक ग्रुप, सो आणि हा झाला अमिनो ग्रुप. सो ह्याच्यामध्ये आता काय होतं बघा, हा जो मॉलिक्यूल आहे हायड्रोजनचा प्लस इकडचा हायड्रॉक्सी मॉलिक्यूल. ओके, सो ह्याच्यामधले ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा मॉलिक्यूल आणि ह्याच्यामधला हायड्रोजनचा मॉलिक्यूल असं मिळून काय तयार होतं, H2O म्हणजेच वॉटर मॉलिक्यूल तयार होतो आणि हाच वॉटर मॉलिक्यूल नंतर बाहेर रिलीज होतो. ओके, म्हणजेच हा वॉटर मॉलिक्यूल बाहेर रिलीज होतो आणि बाहेर निघून जातो. मग आता याच्यामध्ये उरणार काय, तर हा वाला बॉन्ड C+O आणि ह्याच्यामध्ये काय उरणार आहे, NH चा बॉन्ड. ओके, सो इथे जर तुम्ही बघितलं तर हे बघा, हा C+O आणि इकडे NH चा हा बॉन्ड, असे हे बॉन्ड उरतात आणि ह्या बॉन्डलाच आपण काय म्हणतो, पेप्टाइड बॉन्ड असं म्हणतो. ओके, आणि हा बॉन्ड काय करतो, तर हे जे उरलेले ग्रुप आहेत म्हणजेच ह्या फर्स्ट अमिनो ॲसिड मधला हा अमिनोवाला ग्रुप आणि सेकंड अमिनो ॲसिड मधला हा जो कार्बोक्झिलिक ग्रुप आहे ह्याला पकडून ठेवायचं काम करतो आणि अशा पद्धतीने हा कम्प्लीट आपल्याला एक अख्खाच्या अख्खा प्रोटीन मॉलिक्यूल मिळतो. ओके, सो इथे मेन काय लक्षात ठेवायचंय तुम्हाला, तर हा जो इथे बॉन्ड दिसतोय तुम्हाला ह्याला म्हणतात पेप्टाइड बॉन्ड आणि तो कसा तयार होतो, अमिनो ॲसिड मधला एक कार्बोक्झिलिक ग्रुप आणि दुसऱ्या अमिनो ॲसिड मधला अमिनो ग्रुप याच्यातून वॉटर मॉलिक्यूल हा बाहेर निघून जातो. ओके, हा रेड कलरचा रेक्टँगल दिसतोय ना, दॅट इज वॉटर मॉलिक्यूल आणि तो बाहेर निघून जातो, रिलीज होतो आणि या प्रोसेसला आपण म्हणतो डिहायड्रेशन किंवा कंडेन्सेशनची रिॲक्शन. ओके, सो आय होप तुम्हाला पेप्टाइड बॉन्ड समजले. सो आपण आपल्या नेक्स्ट पॉइंटकडे जाऊया. सो फंक्शनल प्रोटीन्स हॅव 3D कन्फर्मेशन डिपेंडिंग ऑन देअर अमिनो ॲसिड सिक्वेन्स. आता इथे
अमिनो ऍसिड्स एकत्र येतात आपण म्हणालो. सो हे जे अमिनो ऍसिड्स आहेत ह्यांचा सिक्वेन्स तयार होतो, वेगवेगळ्या प्रकारचे सिक्वेन्स तयार होतात. ओके, आणि ह्या सिक्वेन्सवरून ठरतं की ते प्रोटीनचा स्ट्रक्चर कसा असेल, म्हणजे शेप कसा असेल आणि हे प्रोटीनचं फंक्शन काय असेल. ओके, सो ह्या दोन गोष्टी कशावरून ठरतात, अमिनो ऍसिडचे सिक्वेन्स. सिक्वेन्स म्हणजेच काय, कशा सिक्वेन्सने अमिनो ऍसिड्स एकमेकांना कनेक्ट झालेत ह्याच्यावरून ठरतं त्या प्रोटीनचं शेप कसा असेल आणि फंक्शन काय असेल. ओके, सो हा जो पॉइंट आहे तो आपण आता डिटेलमध्ये स्टडी करूया. ओके, सगळ्यात पहिलं तर प्रोटीनचे 4 टाईपमध्ये वेगवेगळे स्ट्रक्चर तयार होत असतात. फर्स्ट इज प्रायमरी स्ट्रक्चर, सेकंड इज सेकंडरी स्ट्रक्चर, थर्ड इज टर्शरी स्ट्रक्चर आणि फोर्थ इज कॉन्टेनरी स्ट्रक्चर. ओके, सो हे स्ट्रक्चर कशावरून ठरतात, तर अमिनो ऍसिडच्या सिक्वेन्सवरून हे स्ट्रक्चर ठरतात. ओके, सो ते आपण एक एक करून बघूया. सगळ्यात पहिलं त्यांनी सांगितलंय प्रायमरी स्ट्रक्चर. प्रायमरी स्ट्रक्चरमध्ये काय होतं, तर अमिनो ऍसिड्स असतात ते लिनियर सिक्वेन्समध्ये अरेंज झालेले असतात. ओके, आता लिनियरचा अर्थ काय असतो, तर एका लाईनमध्ये. सो हे प्रायमरी स्ट्रक्चरमध्ये काय होतं, अमिनो ऍसिड एका लाईनमध्ये जॉईंट झालेले असतात. ओके, अशा अमिनो ऍसिडच्या सिक्वेन्सला आपण म्हणतो प्रायमरी स्ट्रक्चर. ओके, हा झाला पहिला स्ट्रक्चर. सो हा स्ट्रक्चरची आपण थोडी डायग्राम बघूया. सो इथे बघा, इथे दिसते तुम्हाला हे प्रायमरी स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. याच्यामध्ये हा एक अमिनो ऍसिड आहे, हा सेकंड वाला आहे, हा थर्ड वाला आहे, असे हे भरपूर सारे अमिनो ऍसिड्स आहेत आणि ते एका लाईनमध्ये कनेक्ट झालेले आहेत. सो अशा वेळेला म्हणजेच अमिनो ऍसिड ज्या वेळेला एका लाईनमध्ये लिनियर सिक्वेन्समध्ये जॉईंट होतात त्यावेळेला त्याला आपण म्हणतो प्रायमरी स्ट्रक्चर. ओके, त्यानंतर सेकंडरी स्ट्रक्चर. आता सेकंडरी स्ट्रक्चरसाठी कसं तयार होतं आधी ते बघूया. सो इट इज फॉर्म ड्यू टू हायड्रोजन बॉन्ड्स बिटवीन अमिनो ऍसिड्स. पहिलं आपण डायग्रामकडे जाऊया. हे बघा, हे जे अमिनो ऍसिड्स आहेत एक एक करून, सो ह्याच्यामध्ये म्हणजे ह्या 2 अमिनो ऍसिडच्या मध्ये, ह्या 2 अमिनो ऍसिडच्या मध्ये, ह्या 2 अमिनो ऍसिडच्या मध्ये बॉन्ड तयार होतो, हायड्रोजन बॉन्ड, ज्याला आपण पेप्टाइड बॉन्ड म्हणतो. ओके, सो इथे दिसते तुम्हाला ह्या डायग्राम मध्ये बघा, हा एक बॉन्ड झाला, त्यानंतर हा सेकंड बॉन्ड झाला, इथे सेकंड बॉन्ड झाला, हा थर्ड बॉन्ड झाला, असे मल्टिपल बॉन्ड या अमिनो ऍसिडच्या प्रायमरी स्ट्रक्चरवाल्या अमिनो ऍसिड्सच्या मध्ये तयार होतात आणि त्याच्यातून हा सेकंडरी स्ट्रक्चर तयार होतो. ओके, म्हणजेच काय, तर हे प्रायमरी स्ट्रक्चरमध्ये बॉन्ड तयार होतो आणि त्या बॉन्डमुळेच त्याचं स्ट्रक्चर कसं होतं, सेकंडरी स्ट्रक्चर. ओके, का, कारण हा बॉन्ड ज्या वेळेला तयार होत असतो त्यावेळेला त्याच्यामध्ये हे जे अमिनो ऍसिड्स आहेत ते ट्विस्ट व्हायला लागतात आणि त्याच्यामुळे ह्याचे 2 स्ट्रक्चर तयार होतात. एक तर पहिलं स्ट्रक्चर तयार होतं त्याला आपण म्हणतो अल्फा हेलिक्स. अल्फा हेलिक्स म्हणजेच काय, इथे समोर तुम्हाला जे दिसतंय त्याला आपण अल्फा हेलिक्स म्हणतो, स्प्रिंग स्पायरल स्ट्रक्चर. ओके, सो त्याला आपण म्हणतो अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर. आणि दुसरा एक स्ट्रक्चर तयार होतो आणि सेकंड जो स्ट्रक्चर तयार होतो तो असतो हा बघा, हा वाला रिबिन सारखा. ओके, आणि ह्याला नाव काय दिलंय, बीटा प्लीटेड शीट. आणि फर्स्ट वाला जो आपण स्पायरल बघितला त्याला म्हणतात अल्फा हेलिक्स आणि सेकंड वाल्याला काय म्हणतात, बीटा प्लीटेड शीट. ओके, सो असे 2 स्ट्रक्चर तयार होतात कोणामध्ये, सेकंडरी प्रोटीन्समध्ये. कळतंय? ही पण डायग्राम मी का दाखवली तुम्हाला, तर वेगवेगळ्या डायग्राम मधून तुम्हाला जास्त चांगलं समजेल. ओके, सो ह्याच्यात 3 मी डायग्राम्स दाखवल्यात. आता मी पहिली तुम्हाला जी दाखवली ती ही वाली डायग्राम आहे. याच्यामध्ये आपण बघितलं प्रायमरी स्ट्रक्चरमध्ये अमिनो ऍसिड्स लिनियर सिक्वेन्समध्ये जॉईंट आहेत, म्हणजेच एका खाली एक. त्यानंतर सेकंडरी स्ट्रक्चरमध्ये काय होतं, या अमिनो ऍसिड्सच्या मध्ये पेप्टाइड बॉन्ड तयार होतो, हायड्रोजन बॉन्ड तयार होतो आणि त्याच्यामध्ये 2 स्ट्रक्चर तयार होतात. ते आपण ह्या दुसऱ्या डायग्राममध्ये बघितले. हा झाला पहिला अल्फा हेलिक्स आणि हा झाला दुसरा, दॅट इज बीटा प्लेटेड. ओके, हे 2 स्ट्रक्चर तयार झाले. आता पुढे टर्शरी प्रोटीन जे आहेत ते कसे तयार होतात ते बघूया. हे जे 2 स्ट्रक्चर आहेत याच्यामधला हे दोन्ही स्ट्रक्चर म्हणजेच काय, तर जर अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर तयार झाला तर अल्फा हेलिक्सचे मल्टिपल स्ट्रक्चर्स एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये पुन्हा ट्विस्ट आणि टर्न्स तयार होतात आणि त्याच्यामुळे हा टर्शरी प्रोटीन तयार होतो. इथे दिलंय बघा त्यांनी, 3 डायमेन्शनल फोल्डिंग पॅटर्न ऑफ अ प्रोटीन ड्यू टू साइड चेन इंटरॅक्शन. म्हणजेच काय, ह्या जे सेकंडरी प्रोटीनचा स्ट्रक्चर आहे असे मल्टिपल पेप्टाइडच्या चेन्स एकत्र येतात आणि हे टर्शरी प्रोटीन तयार होतं. किंवा समजा जर बीटा प्लेटेडच्या शीट तयार झाल्या असतील तर अशा मल्टिपल बीटा प्लेटेडच्या शीट्स एकत्र येतात आणि हे इथे एकत्र येऊन त्यांच्यामध्ये ट्विस्टिंग आणि टर्निंग सुरू होतं आणि हा आपल्याला जो गुंता झालेला दिसतोय तो असतो टर्शरी प्रोटीन स्ट्रक्चर. ओके, आता इथे जो शेवटचा स्ट्रक्चर आहे दॅट इज
कॉन्टेनरी प्रोटीन स्ट्रक्चर. आता हा कसा तयार होतो, तर हा जो टर्शरी प्रोटीनचा स्ट्रक्चर्स आहेत, असे मल्टिपल टर्शरी प्रोटीन्सचे स्ट्रक्चर्स एकत्र येतात आणि ह्याच्यामध्ये पुन्हा ट्विस्ट आणि टर्न्स होऊन गुंता तयार होतो आणि त्याला आपण म्हणतो कॉन्टेनरी प्रोटीन्स. ओके, सो आता इथे तुम्ही नीट लक्ष दिलं तर तुम्हाला लक्षात काय येईल की प्रत्येक स्ट्रक्चर हा त्याच्या प्रिव्हियस स्ट्रक्चरवरती अवलंबून आहे. जसं की हा जो सेकंडरी प्रोटीन आहे तो त्या प्रायमरी प्रोटीनवरती अवलंबून आहे, हा टर्शरी प्रोटीन सेकंडरी प्रोटीनवरती अवलंबून आहे आणि हा क्वांटिनरी प्रोटीन जो आहे तो टर्शरी प्रोटीनवरती अवलंबून आहे. ओके, सो इथे मी पुन्हा रिवाइज करते, त्यासाठी मी तुम्हाला नेक्स्ट डायग्राम दाखवते. ही बघा, ही एक डायग्राम आहे. ह्याच्यामध्ये प्रायमरी स्ट्रक्चर कसं तयार झालंय, त्याचा सिक्वेन्स कसा आहे अमिनो ऍसिडचा, एका लाईनमध्ये आहे. ओके, सो इथे दिसत असेल, याच्यामध्ये कुठेही गुंता दिसत नाही आपल्याला, हे सगळे एका लाईनमध्ये सिक्वेन्समध्ये बसलेले आहेत. ओके, त्यानंतर ह्या अमिनो ऍसिड्सच्या मध्ये बॉन्ड तयार होतो. ओके, ह्या दोन अमिनो ऍसिड्सच्या मध्ये बॉन्ड तयार व्हायला लागतात. इथे दिसतात हे बॉन्ड तयार झालेले आहेत. सो अशा वेळेला त्याचं स्ट्रक्चर बदलायला लागतं आणि ते स्ट्रक्चर कसं तयार होतं, अल्फा हेलिक्स किंवा बीटा प्लिटेड. इथे एकच दाखवलंय त्यांनी. अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर कसं आहे, हे स्पायरल स्प्रिंग सारखं दिसतं आपल्याला आणि बीटा प्लिटेड स्ट्रक्चर कसं दिसतं आपल्याला, हे असं. ओके, रिबिन सारखं दिसतं. त्यानंतर हे बीटा प्लिटेड स्ट्रक्चर किंवा अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर एकत्र येतात आणि पुन्हा त्यांच्यामध्ये ट्विस्ट आणि टर्न्स होत असतात. ओके, बॉन्ड्स तयार होत असतात. आता हा झाला सिंगल पेप्टाइड बॉन्ड आहे ना, असे मल्टिपल पेप्टाइड बॉन्ड्स एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये पुन्हा बॉन्ड्स तयार होतात. सो त्याला आपण म्हणतो पॉलीपेप्टाइड चेन. आता ही झाली एक पेप्टाइड चेन आहे ना, याला आपण काय म्हणणार, पेप्टाइड चेन, कारण ती सिंगल आहे. अशा भरपूर साऱ्या पेप्टाइडच्या चेन्स एकत्र येतात आणि त्याला आपण म्हणतो पॉलीपेप्टाइड चेन्स. ओके, आणि मग टर्शरी स्ट्रक्चर तयार होतो. त्यानंतर तसंच कॉन्टेनरी स्ट्रक्चर, हा दिसतोय हा ब्ल्यू कलरचा जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हटलं, टर्शरी स्ट्रक्चर. ह्यातले मल्टिपल स्ट्रक्चर्स एकत्र येतात आणि त्याला आपण काय म्हणतो, कॉन्टिनरी स्ट्रक्चर्स. ओके, सो अशा पद्धतीने 4 स्ट्रक्चर तयार होतात. सो आता बघा, इथे आपण काय शिकलो, प्रायमरी स्ट्रक्चरमध्ये अमिनो ऍसिड लिनियर सिक्वेन्समध्ये तयार होतात आणि त्यांच्यामध्ये पॉलीपेप्टाइड चेन्स ह्या तयार होत असतात. त्यानंतर सेकंडरी स्ट्रक्चर कसं तयार होतं, तर हायड्रोजन बॉन्ड्स बिटवीन अमिनो ऍसिड, ह्याच्या अमिनो ऍसिडच्या मध्ये हायड्रोजन बॉन्ड्स तयार व्हायला लागतात आणि त्यावेळेला त्याचं स्ट्रक्चर सेकंडरी स्ट्रक्चर असं आपण म्हणतो. ह्याच्यामध्ये 2 वेगवेगळे स्ट्रक्चर बनतात, एक अल्फा हेलिक्स आणि दुसरा बीटा प्लिटेड शीट. आता अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर जो आहे तो राईट हँडेड स्पायरल स्ट्रक्चर असतो आणि त्याचं एक्झाम्पल आहे केरेटिन. केरेटिन हे एक प्रोटीन आहे जे आपल्या केसांमध्ये सापडतं. ओके, आणि ह्या केसांमध्येच आपल्याला हा अल्फा हेलिक्स ह्या केरेटिनमध्येच हा अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतो. ओके, प्रोटीनचा. त्यानंतर बीटा प्लिटेड शीटचं एक्झाम्पल त्यांनी दिले सिल्क फायबर प्रोटीन्स. ओके, सो सिल्कचे जे फायबर्स असतात त्याच्यामध्ये आपल्याला हे बीटा प्लिटेड शीट्स बघायला मिळतात प्रोटीनचे. ओके, सो आपलं टर्शरी स्ट्रक्चरकडे जाऊया. टर्शरी स्ट्रक्चरमध्ये काय सांगितलं त्यांनी, फॉर्म्ड बाय फोल्डिंग अँड ट्विस्टिंग ऑफ पेप्टाइड चेन्स ड्यू टू डायसल्फेट बॉन्ड. आता हे मला सांगायचं राहिलं तुम्हाला, मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं की सेकंडरी स्ट्रक्चरमध्ये पेप्टाइडच्या चेन्स असतात, त्या भरपूर साऱ्या पेप्टाइडच्या चेन्स एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये एक बॉन्ड तयार होतो, त्याला आपण म्हणतो डायसल्फाइड बॉन्ड. ओके, हे लक्षात ठेवायचंय. त्यानंतर फाउंड इन लार्ज प्रोटीन्स, हे टर्शरी स्ट्रक्चर आपल्याला कुठे बघायला मिळतात, मोठे मोठे प्रोटीनचे जे मॉलिक्युल्स असतात त्याच्यामध्ये आपल्याला हे टर्शरी स्ट्रक्चर बघायला मिळतात, लाईक मायोग्लोबिन आणि एन्झाईम्स. ओके, सो नेक्स्ट आहे आपलं कॉन्टेनरी स्ट्रक्चर, फॉर्म्ड when 2 or more polypeptide subunits join together. आता त्यांनी काय सांगितलंय, पॉलीपेप्टाइडचे सब युनिट्स. आता पॉलीपेप्टाइड चेन्स किंवा पॉलीपेप्टाइड बॉन्ड्स कुठे तयार झालेले, टर्शरी स्ट्रक्चरमध्ये. ओके, सो असे 2 किंवा 2पेक्षा जास्त ज्या वेळेला पॉलीपेप्टाइडचे सब युनिट्स एकत्र येतात आणि जॉईंट होतात त्यावेळेला त्याला आपण म्हणतो कॉन्टेनरी स्ट्रक्चर. आणि त्याचं एक्झाम्पल दिलंय हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या ब्लड सेल्स जे असतात त्या ब्लड सेलमध्ये हा प्रोटीन असतो ज्याला आपण हिमोग्लोबिन म्हणतो. ओके, सो इथे डायग्राम तुम्ही पुन्हा एकदा बघा, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल प्रत्येक स्ट्रक्चर हा त्याच्या प्रिव्हियस स्ट्रक्चरवरती अवलंबून आहे. ओके, सो नेक्स्ट प्रोटीनच्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या आपण बघूया. सो सगळ्यात पहिलं प्रोटीनची प्रॉपर्टी आहे ॲम्फोटेरिक इन नेचर.
एम्फोटेरिकचा अर्थ काय असतो, तर प्रोटीन आहे ना दोन वेगवेगळ्या पद्धतीने ऍक्ट करत असतो. एकतर तो कधी कधी ऍसिड म्हणून ऍक्ट करतो किंवा कधी कधी तो बेस म्हणून ऍक्ट करतो. ओके, सो हे कशावरती डिपेंड राहतं, की ज्या वेळेला प्रोटीन आपण एखाद्या सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह करतो. ओके, सपोज आपण एखाद्या सॉल्व्हंटमध्ये प्रोटीन डिझॉल्व्ह करतोय, तर तो जो सॉल्व्हंट असतो तो जर का ऍसिड नेचरमध्ये असेल तर त्यावेळेला प्रोटीन कसा रिएक्ट करणार आहे, ॲज अ बेस रिएक्ट करणार आहे. पण तो जो सॉल्व्हंट तो जर बेस म्हणून असेल किंवा बेस असेल त्याचा पीएच, तर प्रोटीन काय करणार आहे, ॲज अ ऍसिड रिएक्ट करणार आहे. म्हणजेच काय, तर प्रोटीनचा जो सॉल्व्हंट आहे त्याच्या अपोजिट तो रिएक्ट करणार आहे. जर सॉल्व्हंट ऍसिड असेल तर प्रोटीन ॲज अ बेस रिएक्ट करेल, आणि जर सॉल्व्हंट बेस असेल तर प्रोटीन ॲज अ ऍसिड म्हणून रिएक्ट करेल. ओके, सो नेक्स्ट पॉइंट काय आहे, त्यांनी सांगितलंय की प्रोटीन्स आर डायपोलर आयन्स. आता पुन्हा एम्फोटेरिक तर आहेतच, त्याचबरोबर ते कसे आहेत, डायपोलर आयन्स आहेत. आता डायचा अर्थ काय असतो, दोन. ओके, सो इथे त्यांनी काय सांगितलंय बघा, डायपोलर आयन्स ते कधी ऍक्ट करतात, तर ज्या वेळेला आयसो इलेक्ट्रिक पॉइंट येतो तर अशा वेळेला ते डायपोलर आयन्स म्हणून ऍक्ट करायला सुरुवात करतात. आता सगळ्यात पहिला आयसो इलेक्ट्रिक पॉइंट म्हणजे काय ते लक्षात घेऊया. आयसो इलेक्ट्रिक पॉइंट कधी असतो, ज्या वेळेला त्या मॉलिक्यूलमध्ये जे चार्जेस डिस्ट्रीब्यूट केलेले असतात. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक मॉलिक्यूलमध्ये दोन चार्जेस असतात, पॉझिटिव्ह चार्ज आणि नेगेटिव्ह चार्ज. सो ज्यावेळी पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह दोन्हीही चार्ज इक्वली डिस्ट्रीब्युटेड असतील त्यावेळेला त्या पॉइंटला म्हणतात आयसो इलेक्ट्रिक पॉइंट. ओके, सो हा ज्या वेळेला पॉइंट असतो त्यावेळेला आपल्याला माहिती आहे जो कुठलाही मॉलिक्यूल असेल त्याचा चार्ज कसा असतो, 0 असतो. का, कारण इक्वली डिस्ट्रीब्युटेड असल्यामुळे ते एकमेकांना बॅलन्स करतात, कॅन्सल आउट करतात आणि त्याचा चार्ज होतो 0. ओके, सो अशा वेळेला काय म्हणतात, आयसो इलेक्ट्रिक पॉइंट असं म्हणतात. आणि ह्या पॉइंटवरती प्रोटीन्स डायपोलर आयन्स म्हणून ऍक्ट करायला लागतात. आता डायपोलर आयन्स म्हणजे काय, तर आपण थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. सो सगळ्यात पहिलं मी मगाशीच तुम्हाला सांगितलं प्रोटीन्स कशापासून बनलेले आहेत, अमिनो ॲसिड्सपासून. आणि अमिनो ॲसिडचं स्ट्रक्चरसुद्धा आपण बघितलं आहे. सो अमिनो ॲसिडचं स्ट्रक्चर कसं आहे, तर एक त्याच्यामध्ये अमिनो ग्रुप असतो आणि सेकंड असतो कार्बोक्सिल ग्रुप. ओके, इथे इमेजमध्ये दिसतंय बघा. ओके, सो अमिनो ॲसिडमधला जो अमिनो ग्रुप आहे म्हणजेच NH2 वाला ग्रुप आहे तो ॲक्ट करतो ॲज अ बेस. म्हणजेच काय, तर ज्या सॉल्व्हंटमध्ये आपण ह्या अमिनो ॲसिडला टाकणार आहोत त्या सॉल्व्हंटकडून हायड्रोजन आयन्स एक्सेप्ट करणार आहे, म्हणजे घेणार आहे त्याच्याकडून. ओके, आणि त्याच्यातलाच जो कार्बोक्सिल ग्रुप आहे म्हणजेच COOH वाला ग्रुप तो काय करतो, इट ॲक्ट्स लाईक ॲसिड, म्हणजे तो ॲसिडप्रमाणे काम करतो. आता ॲसिडप्रमाणे काम करतो म्हणजेच काय, तर तो जो सॉल्व्हंट आहे त्याला स्वतःकडच्या आयन्स, हायड्रोजन आयन्स डोनेट करतो, म्हणजेच देतो. ओके, सो अमिनो ग्रुप आहे तो काय करतो, हायड्रोजन आयन्स एक्सेप्ट करतो म्हणून तो बेससारखा ॲक्ट करतो. आणि कार्बोक्सिल ग्रुपचे आहेत ते हायड्रोजन आयन्स डोनेट करतात स्वतःकडचे. सो त्याच्यामुळे ते ॲक्ट कसे करतात, ॲज अ ॲसिड. ओके, सो वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये इन ॲन ॲसिडिक सोल्युशन, म्हणजेच काय, जर तो सॉल्व्हंट जो आहे म्हणजेच ज्याच्यामध्ये आपण आपला प्रोटीन किंवा अमिनो ॲसिड टाकणार आहोत तर ते जे सोल्युशन आहे ते जर ॲसिडिक असेल तर प्रोटीन काय करतात, म्हणजेच अमिनो ॲसिड काय करतात, ॲज अ बेस ॲक्ट करतात. म्हणजेच काय, तर ते त्यांच्याकडचे H+ आयन्स म्हणजेच हायड्रोजन आयन्स घेतात. ओके, कोणाकडून, ह्या ॲसिडिक सोल्युशनकडून ते हायड्रोजन आयन्स मागून घेणार आहेत, एक्सेप्ट करणार आहेत. ओके, पण जर तोच सोल्युशन बेसिक असेल म्हणजेच काय, त्याचा pH कमी असेल तर ते प्रोटीन्स कसे ॲक्ट करतात, ॲसिडिक ॲक्ट करतात. ओके, म्हणजेच काय करतात, ते त्यांच्याकडचे हायड्रोजन आयन्स देतात. कोणाला, तर हे प्रोटीन्स ह्या बेस सोल्युशनला त्याच्याकडचे हायड्रोजन आयन्स देतात. ओके, सो आय होप तुम्हाला हे कळलंय. आता आपण येऊया आपल्या नेक्स्ट पॉईंटकडे. सो बेस्ड ऑन अमिनो ॲसिड कॉम्पोजिशन. सो सगळ्यात पहिलं बेसिक प्रोटीन आणि ॲसिडिक प्रोटीन. बेसिक प्रोटीनचं एक्झाम्पल त्यांनी सांगितलंय हिस्टोन आणि ॲसिडिक प्रोटीनचं एक्झाम्पल सांगितलंय ब्लड प्रोटीन्स. हा पॉईंट जो आहे तो आपण थोडा डिटेलमध्ये बघूया. सो इथे बघा, बेस प्रोटीन म्हणजेच काय, तर दिस प्रोटीन्स हॅव मोर बेसिक अमिनो ॲसिड्स. आता हे जे प्रोटीन्स आहेत त्यांच्यामध्ये जे अमिनो ॲसिड्स प्रेझेंट असतात ते कसे नेचरमध्ये असतात, बेसिक नेचरमध्ये. ओके, आणि त्याचे एक्झाम्पल त्यांनी दिलेत लायसिन आणि अर्जिनाइन. ओके, त्यानंतर सो दे कॅरी द पॉझिटिव्ह चार्ज ॲट बॉडीज नॉर्मल pH
7.4. आता आपल्या बॉडीचा जर नॉर्मल pH आपण बघितला तर तो किती असतो 7.4 असतो. ओके, सो अशा वेळेला हे बेस प्रोटीन काय करतात तर त्यांच्याकडचे पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतात. ओके, आणि एक्झाम्पल त्यांनी काय सांगितलं होतं मगाशी आपण बघितलं हायस्टोन, ते कुठे भेटतात आपल्याला तर न्यूक्लियसमध्ये सापडतात आणि त्यांचं काम काय असतं तर इट हेल्प्स DNA रॅप टाईटली अराउंड देम. सेकंड, ॲसिडिक प्रोटीन्स. ॲसिडिक प्रोटीन्स कसे असतात तर त्यांच्यामध्ये मोर ॲसिडिक अमिनो ॲसिड्स असतात. आता बेसिक प्रोटीन नावावरून लक्षात ठेवायचं, बेसिक प्रोटीनमध्ये काय असणार आहेत जास्त करून बेसिक अमिनो ॲसिड्स असणार आहेत आणि ॲसिडिक प्रोटीन्समध्ये जास्त अमिनो ॲसिड्स कोणते असणार आहेत ॲसिडिकवाले असणार आहेत. ओके, सो ॲसिडिकवाल्याचे एक्झाम्पल आहे ॲस्पार्टिक ॲसिड आणि ग्लुटॅमिक ॲसिड. ओके, सो दे कॅरी नेगेटिव्ह चार्ज ॲट द बॉडीज नॉर्मल pH आणि ते काय करतात नेगेटिव्ह चार्ज कॅरी करतात. जसं बेसिक प्रोटीन पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करतात तसंच ॲसिडिक प्रोटीन नेगेटिव्ह चार्ज कॅरी करतात. ओके, एक्झाम्पल आपण मगाशी बघितलं ब्लड प्रोटीन्स, म्हणजेच आपल्या ब्लडमध्ये जे प्रोटीन्स असतात ते एक्झाम्पल्स आहेत त्याचे ॲसिडिक प्रोटीनचे. एक्झाम्पल त्याने दिलं लाईक अल्ब्युमिन आणि विच हेल्प्स मेंटेन ऑस्मोटिक बॅलेन्स. अल्ब्युमिन त्याचं एक्झाम्पल आहे आणि त्याचं काम काय असतं तर तो ऑस्मोटिक बॅलेन्स मेंटेन करायला मदत करतो. ओके, त्यानंतर इथे शॉर्टमध्ये मी सांगितलं आहे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी ही ट्रिक आहे. बेस प्रोटीन काय लक्षात ठेवायचं, बेसिक प्रोटीन मोर पॉझिटिव्ह चार्ज असतात त्यांच्याकडे आणि हिस्टोन हे त्याचं एक्झाम्पल आहे. ॲसिडिक प्रोटीन मोर नेगेटिव्ह चार्ज आहेत त्याच्याकडे आणि एक्झाम्पल ब्लड प्रोटीन आहे. ओके, सो आता आपण आपल्या नेक्स्ट पॉईंटकडे येऊया तर क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन. आता प्रोटीन्सचं सुद्धा क्लासिफिकेशन केलेलं आहे, म्हणजेच काय डिव्हिजन केलेलं आहे कोणाच्या बेसवरती तर बेस्ड ऑन स्ट्रक्चर. तो पर्टिक्युलर प्रोटीन कसा दिसायला आहे याच्यावरती त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. सो क्लासिफिकेशनमध्ये येतात 3 टाईप्स, सिम्पल प्रोटीन्स, कॉन्ज्युगेटेड प्रोटीन्स आणि डिराइव्ड प्रोटीन्स. ओके, सो नावावरून लक्षात ठेवायचं आहे. सो सिम्पल प्रोटीन काय करतात तर यांच्यामध्ये ना फक्त अमिनो ॲसिड्स तयार होतात. ओके, ओनली अमिनो ॲसिड्स, हे विसरायचं नाही आहे. सिम्पल प्रोटीन्समध्ये फक्त अमिनो ॲसिड्स तयार होतात आणि कुठल्या प्रोसेसने तयार होतात तर हायड्रोलिसिसच्या प्रोसेसने हे अमिनो ॲसिड्स तयार होत असतात. ओके, सो त्याचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत अल्ब्युमिन आणि हिस्टोन जे आपण मगाशी बघितले. ॲसिडिक आणि बेसिक, ॲसिडिकवालं कोणतं आहे अल्ब्युमिन आणि हिस्टोन कोण आहे बेसिक नेचरवाला प्रोटीन आहे. ओके, सो हे सिम्पल प्रोटीन आहेत. याच्यामध्ये मी काय सांगितलं सिम्पल प्रोटीन प्रोडक्शन करतात कसलं तर फक्त अमिनो ॲसिड्सचं प्रोडक्शन थ्रू दी प्रोसेस ऑफ हायड्रोलिसिस. सेकंड आहेत कॉन्ज्युगेटेड प्रोटीन्स. कॉन्ज्युगेटेड प्रोटीन्स हॅव अ नॉन प्रोटीन पार्ट कॉल्ड प्रोस्थेटिक ग्रुप. आता कॉन्ज्युगेटेड प्रोटीन्स जे आहेत यांच्यामध्ये काय होतं तर प्रोटीन्स तर असतातच, म्हणजे जसं की सिम्पल प्रोटीन्स प्लस त्याबरोबर त्याच्यामध्ये नॉन प्रोटीन पार्ट पण ॲडिशन होतात, म्हणजेच त्याला अजून काय म्हटलंय प्रोस्थेटिक ग्रुप असं म्हटलेलं आहे. ओके, आता हे आपण थोडं पुढे अजून शिकणार आहोत. ह्याचे एक्झाम्पल्स काय सांगितलं त्यांनी हिमोग्लोबिन आणि न्यूक्लिओ प्रोटीन्स, तसंच डिराइव्ड प्रोटीन्स. आता ह्या नावावरून काय लक्षात येते आपल्याला डिराइव्ड म्हणजेच हे कोणापासून तरी तयार झालेले आहेत. मग कोणापासून तयार होणार आहेत हे तर एकतर सिम्पल प्रोटीन्सकडून किंवा कॉन्ज्युगेटेड प्रोटीन्सकडून हे तयार झालेले असतात. ओके, सो कसे तयार होतात ते बघूया. फॉर्म्ड फ्रॉम ब्रेकडाऊन ऑफ नेटिव्ह प्रोटीन्स. आता नेटिव्ह प्रोटीन्स म्हणजेच काय त्याच्या बाजूचे प्रोटीन्स, म्हणजेच कुठले तर हे सिम्पल प्रोटीन्स किंवा कॉन्ज्युगेटेड प्रोटीन्स, ह्याच्यामध्ये रिॲक्शन होते, त्याच्यामध्ये ब्रेकडाऊन होतं आणि नवीन प्रोटीन्स तयार होतात, त्याला म्हणतात डिराइव्ड प्रोटीन्स. एक्झाम्पल दिलं आहे पेप्टॉन्स आणि मेटा प्रोटीन्स. ओके, सो आता ह्या तिन्हीही क्लासिफिकेशन्सना त्याला आपण थोडं डिटेलमध्ये बघूया. फर्स्ट सिम्पल प्रोटीन्स आपण मगाशी बघितलं, ह्याच्यामध्ये अमिनो ॲसिड्स तयार होतात, फक्त अमिनो ॲसिड्स कोणाच्या प्रोसेसने हायड्रोलिसिसच्या प्रोसेसने. सो ऑन द हायड्रोलिसिस दे यील्ड ओनली अमिनो ॲसिड. आता इथे हा जो वर्ड आहे ना यील्ड, याचा अर्थ असतो प्रोडक्शन. तुम्हाला जर हा शब्द लक्षात राहत नसेल तर तुम्ही इथे प्रोड्यूस असं लिहू शकता. ओके, दे आर सोल्युबल इन 1 or more सॉल्व्हंट्स. एक किंवा एकापेक्षा जास्त सॉल्व्हंट्समध्ये हे सोल्युबल आहेत, म्हणजेच डिझॉल्व्ह होतात. ओके, त्यानंतर हिस्टोन ऑफ न्यूक्लिओ प्रोटीन्स. आता हिस्टोन आपण मगाशी बघितलं हे बेसिक इन नेचर आहेत, प्लस हे कुठे भेटतात आपल्याला न्यूक्लियसमध्ये. सो म्हणून ह्याला नाव काय दिले न्यूक्लिओ प्रोटीन्स. ओके, न्यूक्लियसमध्ये भेटणारे प्रोटीन्स. सो हिस्टो प्रोटीन्स ऑफ न्यूक्लियस आर सोल्युबल इन वॉटर. पाण्यामध्ये सोल्युबल आहेत, डिझॉल्व्ह होतात, पण प्रोटीन्स ह्या पाण्यामध्ये टाकून जर आपण गरम केलं हीट केलं तर त्याच्यामध्ये कॉग्युलेशनची प्रोसेस होत नाही.
ओके, म्हणजेच काय, कॉग्युलेट म्हणजेच काय तर गुठळ्या होणे. मग इथे हे हिस्टोन जे आहे त्याला जर आपण पाण्यात टाकून गरम केलं तर ह्याच्यामध्ये गुठळ्या होत नाहीत. पण त्याच्याच अपोजिट जर अल्ब्युमिन्स बघितलेत जे की ॲसिडिक इन नेचर आहेत तर ते सुद्धा पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात. पण ह्या पाण्याला जर का आपण गरम केलं तर त्याच्यामध्ये कॉग्युलेटची प्रोसेस होते. ओके, म्हणजेच ह्याच्या गुठळ्या तयार व्हायला सुरुवात होते. ओके, मग हिस्टोन, न्यूक्लियस प्रोटीन्स आहेत हे सुद्धा पाण्यामध्ये मिक्स होतात. अल्ब्युमिन्स सुद्धा पाण्यामध्ये मिक्स होतात. फक्त ह्यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे तर हीट केल्यानंतर अल्ब्युमिन्समध्ये गुठळ्या तयार होतात म्हणजेच कोऑग्युलेट होतात आणि हिस्टोनमध्ये गुठळ्या तयार होत नाही आहेत. ह्याचे एक्झाम्पल्स त्यांनी दिलेत, एग अल्ब्युमिन, सिरम अल्ब्युमिन आणि लेग्युमेलिन. आणि हे आपल्याला कुठून मिळतात, फ्रॉम पल्सेस. ओके, सो नेक्स्ट इज कॉन्ज्युगेटेड प्रोटीन्स. आता हे कसे तयार झालेले असतात तर ह्यांच्यामध्ये सिम्पल प्रोटीन्स असतात प्लस नॉन प्रोटीन पार्ट. मगाशी आपण बघितलं ह्या नॉन प्रोटीन पार्टला काय म्हणतात, प्रोस्थेटिक ग्रुप. आता नॉन प्रोटीन म्हणजेच काय तर हे प्रोटीन्स नसतात. प्रोटीन्स सोडून जे दुसरे जे काही पिगमेंट्स किंवा कार्बोहायड्रेट्स किंवा लिपिड्स हे सगळे ह्याच्यामध्ये मिक्स झाले सिम्पल प्रोटीनमध्ये की त्याला आपण म्हणतो कॉन्ज्युगेटेड प्रोटीन्स. ओके, म्हणजेच काय तर हे सिम्पल प्रोटीनचं आणि नॉन प्रोटीनचं मिक्सचर आहे. आता नॉन प्रोटीनवाले एक्झाम्पल्स त्यांनी इथे दिलेले आहेत जसं की पिगमेंट, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स हे सगळे काय आहेत, नॉन प्रोटीन्स आहेत ना. मग पिगमेंट्सचा अर्थ काय मी सांगितलंय, कलर्स. ओके, त्यानंतर याचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत काही त्यांनी, जसं की हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ब्लड सेल्समध्ये असतात हे हिमोग्लोबिन. हे प्रोटीन्स आहेत. हिमोग्लोबिन मधला जो हा ग्लोबिन पार्ट आहे, जो ग्लोबिन पार्ट आहे दॅट इज प्रोटीन. पण हा जो हेमी पार्ट आहे ना दॅट इज आयन पिगमेंट. आयन पिगमेंट म्हणजेच काय, रेड कलर आहे तो. ओके, म्हणून आपल्या रक्ताला जो कलर मिळतो ना रेड कलर तो ह्याच्यापासून मिळतो. ओके, हिमोग्लोबिनमुळे. सो ह्याच्यामध्ये प्रोटीन कोण आहे, ग्लोबिन हा प्रोटीन आहे प्लस त्याच्यामध्ये नॉन प्रोटीन पार्ट कोणता आहे, हेम. ओके, नेक्स्ट त्याने दिलंय न्यूक्लिओ प्रोटीन्स. न्यूक्लिओ प्रोटीन्स काय आहेत तर न्यूक्लिक ऍसिड आहेत प्लस हिस्टोन प्रोटीन्स. म्हणजेच न्यूक्लिओचा अर्थ काय तर न्यूक्लियस. म्हणून इथे त्यांनी काय सांगितलंय, हा न्यूक्लिओ कशामधून आलेला आहे, न्यूक्लिक ऍसिड प्लस हिस्टोन प्रोटीन. आता याच्यामध्ये प्रोटीन कोण आहे तर हा हिस्टोन प्रोटीन हा प्रोटीन झाला आणि नॉन प्रोटीन पार्ट कुठला आहे, न्यूक्लिक ऍसिड. सो हे दोन एकत्र आले की आपल्याला मिळतात न्यूक्लिओ प्रोटीन्स. तसंच ग्लायको प्रोटीन. आता नावावरून ग्लायको म्हणजेच ग्लुकोज, शुगर, शुगर प्लस प्रोटीन त्याच्यामधून आपल्याला मिळालेत ग्लायको प्रोटीन्स. त्यानंतर म्युको प्रोटीन्स. म्युको प्रोटीन्समध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत. ओके, आणि प्लस प्रोटीन्स आहेत म्हणजेच हा नॉन प्रोटीनस पार्ट ह्याच्यामध्ये मिक्स झालाय. आता कार्बोहायड्रेट्सचे एक्झाम्पल त्यांनी दिलेले आहेत. म्युसिन इन सलायवा म्हणजे आपली जी सलायवा असते ना, लाळ ज्याला म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये म्युसिन असतं. तर ते म्युसिन जे आहे ते कार्बोहायड्रेट आहे आणि त्याच्यावरूनच त्याला नाव मिळालं. ओके, म्युको प्रोटीन्स. ओके, प्लस हेप्रिन इन ब्लड म्हणजेच काय, जसं सलायवामध्ये म्युसिन आहे तसंच ब्लडमध्ये हेप्रिन आहे. ह्या प्रोटीन्समध्ये हे हेप्रिन सुद्धा मिक्स होतात. ओके, सो ह्यांना काय म्हटलंय, म्युको प्रोटीन्स. आणि नंतर लिपोप्रोटीन्स. लिपोप्रोटीन्स म्हणजेच काय, नावावरून लक्षात ठेवायचं लिपिड्स. लिपो इज इक्वल्स टू लिपिड. सो प्रोटीन्समध्ये ज्या वेळेला लिपिड्स मिक्स होतात त्यावेळेला त्याला लिपोप्रोटीन्स म्हणतात. प्लस ते आपल्याला कुठे भेटतात तर लिपिड्स आपल्याला मिळतात ब्रेनमध्ये, हे आपण बघितलंय. प्लस प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये म्हणजेच सेलच्या पाठीमागची जी लेअर असते ती, आणि मिल्कमध्ये. ओके, सो हे समजलं का तुम्हाला, सिम्पल आहे. कॉन्ज्युगेटेड प्रोटीन्स काय तर प्रोटीन्स असतात प्लस त्याच्याबरोबर नॉन प्रोटीन पार्ट मिक्स झालेला असतो. इतकं सोपं आहे. हे एक्झाम्पल्स मधले तुम्ही 3-4 सोपेवाले जे तुम्हाला वाटतील ते लक्षात ठेवायचे. ओके, नेक्स्ट इज डिराइव्ड प्रोटीन्स, जो आपला क्लासिफिकेशनचा शेवटचा टाईप आहे. ओके, सो डिराइव्डचा अर्थ मी काय सांगितला की हे आधीच्या प्रोटीन्सपासून नवीन तयार झालेले जे प्रोडक्ट्स येतात बाहेर त्याला आपण म्हणतो डिराइव्ड प्रोटीन्स. तर हे कधीही नॅचरली तयार होत नाहीत, है ना, कोणापासून तरी आर्टिफिशियली तयार केलेले आहेत. म्हणून त्याला काय म्हटलंय, नॉट फाउंड नॅचरली, फॉर्म्ड बाय ब्रेकडाऊन. आता ब्रेकडाऊन म्हणजेच काय तर हायड्रोलिसिसची रिॲक्शन होते प्रोटीन्समध्ये, नेटिव्ह प्रोटीन्समध्ये. कुठल्याही प्रोटीनमध्ये हायड्रोलिसिसची रिॲक्शन होते आणि ब्रेकडाऊन होऊन जो नवीन प्रोडक्ट तयार होतो त्याला आपण म्हणतो डिराइव्ड प्रोटीन्स. त्याचे एक्झाम्पल्स त्यांनी दिलेले आहेत, मेटा प्रोटीन्स आणि पेप्टोन्स. ओके, सो इथे शॉर्टमध्ये मी तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी थोडंसं हे केलेलं आहे चार्ट टाईपमध्ये. सो इथे टाईप आपण क्लासिफिकेशनचे 3 बघितले, सिम्पल, कॉन्ज्युगेटेड आणि डिराइव्ड. सो सिम्पलमध्ये फक्त अमिनो ॲसिड्स प्रोड्यूस होतात, है ना. त्यानंतर कॉन्ज्युगेटेडमध्ये प्रोटीन्स प्लस नॉन प्रोटीन पार्ट असतो आणि डिराइव्डमध्ये फॉर्म्ड बाय
ब्रेकडाऊन म्हणजेच काय हायड्रोलिसिसच्या रिॲक्शनने हे तयार झालेले असतात. एक्झाम्पल आहे सिम्पलचं अल्ब्युमिन हिस्टोन, कॉन्ज्युगेटेडचं हिमोग्लोबिन आणि न्यूक्लिओप्रोटीन्स आणि डिराइव्डचं पेप्टॉन आणि मेटाप्रोटीन्स. ओके, आय होप तुम्हाला आजचा टॉपिक व्यवस्थित कळला असेल. काही डाऊट्स असतील मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत नेक्स्ट बायोमॉलिक्यूल दॅट इज न्यूक्लिक ॲसिड. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर नक्की करा. माझं चॅनल आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला जे ऑलचं बटन येतं ते पण प्रेस करा. माझ्या चॅनलला हाईप करायला विसरू नका. हाईप केल्यामुळे माझ्या चॅनलला ग्रोथसाठी मदत होईल. सो भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन कीप वॉचिंग.